आतापर्यंत दिले नाही, म्हणून आम्ही नाईलाजानं आज इथं काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत शासन आमचा वाढीव अनुदान देत नाही तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन चालणारच आहे आणि असंच वेगवेगळे प्रकारचे आमचे आंदोलन चालणार आहे। आणि 12 तारखेला शनिवार बाजारातून जिल्हाधिकारीपर्यंत आमचा एक धडक मोर्चा बी आम्ही काढणार आहोत। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आमचे 5 पगार भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील। आता अशी वेळ आलेली आहे, 5 महिन्यापासून पगार नसल्यामुळे आमच्या मुलांची फीस नाही भरल्यामुळे आमचे मुलं घरी बसलेले आहेत आणि आमच्या घरचे जे आजारी लोक आहे त्यांना दवाखान्याचे ट्रीटमेंट करण्याकरिता पैसे नाही। असे आमची आता परिस्थिती आहे। शासनाला याचं थोडंसं जाणीव करून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी आमचा वाढीव अनुदान द्यावा ही विनंती आपले 2 शब्द। त्या संपाला कोणाकोणाचा पाठिंबा? आम्हाला या बंद आंदोलनामध्ये परभणी शहर महानगरपालिकाच्या पूर्ण कर्मचाऱ्यांचा व तसेच स्वच्छता कामगार संघटनेचा पाठिंबा आहे। म्युन्सिपल संघटना त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि आमचे कांबळे साहेब इथे येऊन बसलेले म्युन्सिपल संघटनाचे अध्यक्ष त्यांचा मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द। 10/8/2026 रोजी सर्वच महापालिकेतील अधिकारी कर्मचारी 100% आज काम बंद आंदोलन करून या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आमची प्रामुख्याने मागणी आहे शासनाकडे की पगारासाठी GST अनुदान वाढवून देण्यात यावा। आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनात बसले असता आम्हाला शासनाने का आश्वासित केलं होतं की आम्ही 6 महिन्यात पूर्ण तुमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करून तुमची GST वाढवून देऊ, परंतु शासनाने आतापर्यंतही त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे। ती काय कारवाई केली कशी केली ते शासनाला माहिती आहे, आम्ही काय जास्त सांगत नाहीत, पण वारंवार निवेदन देऊन बी आमची निराशा होत आहे। म्हणून नाईलाजाने आम्ही महापालिकेच्या समोर शासनाच्या विरोधात आम्ही आज आंदोलनात बसलेलो आहोत। आमची जर मागणी प्रामुख्याने मागणी आहे की GST अनुदान वाढवून द्यावे आणि जो फरकाची रक्कम आहे ती तात्काळ देण्यात यावी, जेणेकरून 5-5, 6-6 महिन्याचा पगार रुकलेला आहे। शिक्षण विभागाचा तर 18 महिन्याचा पगार रुकलेला, आम्ही करायचं काय? कर्मचारी एका महिन्यात आम्ही सेवानिवृत्त झाले तर त्यांना 1 रुपया मिळत नाही। सेवानिवृत्त कर्मचारी एका महिन्यात आमचे 4 कर्मचारी वाढलेत, त्यांच्या मुलाबाळाला खायला नाही। जे लोक रस्त्यावर आहेत, लोक वेट बिगाराचं काम करून मुंबई पुण्याला सफाई कामगार कामा करता जाते तर पोट भर शासनाच्या विरोधात आहे। मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवायची की आपलं पैशाची अडचण ही शासनाने थांबवून ठेवलेलं आहे। LAQ झाला, LAQ नंतर शासनाने LAQ झाल्यानंतर शासनाने सभागृहात आश्वासन दिलं आम्ही लवकर निकाली लावू प्रकरण, त्यालाही आता 6 महिने पिचलेलं आहे। मागच्या 4-4, 5-5 महिन्यापासून लोकांचे पगार नाहीत, जे सेवानिवृत्त झाले 2019 पासूनचे आहेत त्यांना अजून 1ही रुपया सेवानिवृत्तीचा लाभ भेटलेला नाही। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? आत्ताच भारसागळे साहेबांनी सांगितलं तसं मागच्या महिन्यात आमच्या 4 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधन झाले, त्यातले 1-2 तर फक्त इलाजा अभावी निधन झालंय असा आमचा आरोप आहे। त्यांना जर वेळेवर पैसे भेटले असते सेवानिवृत्तीचे तर कदाचित त्यांनी इलाज केला असता, ते आज आमच्यात असले असते। त्याच्यामुळं मी शासनाला आवाहन करतो की आमचं हे जे आंदोलन आहे त्याची दखल घेऊन आमचे हक्काचे जे पैसे आहेत ते आपण लवकरात लवकर देण्यासाठी मान्यता द्यावी आणि आम्हाला परत असे काय आंदोलन करायची गरज पडू नये याची स्वतःहूनच काळजी घ्यावी। धन्यवाद। आणि बरेच काही आपले जे कर्मचारी त्यांना त्या दिवशी पैसे पण भेटलेले असे कर्मचारी इथं पण असतील, बरेच लोक आहे। आणि विषय राहिला पदोन्नतीचा, मला ह्याच्यामध्ये कोणताही ठेवायचं नाही पेंडेन्सी। काय कारण काय माहिती आहे का? जुना अगोदर काळापासून जवळपास एखाद्या जे आमचे कर्मचारी आहे जवळपास 10 वर्षात ते काम करते आणि त्याला 10 वर्षापर्यंत आतापर्यंत त्याला पदोन्नती भेटलेली नाही। आता हा तो त्याचा अधिकार आहे, पदोन्नती त्याचा भेटणं हा अधिकार आहे त्याचा। आणि आता आम्ही पूर्णतः माहिती घेत आहे, आमच्यासोबत आमचे
सहकारी सॉरी आपले जोगदंड लक्ष्मण जोगदंडने जशी मला माहिती दिली त्याच्याकडून आम्ही अहवाल माहिती प्राप्त करून घेतला आणि त्याच्यावर निर्णय घेतला. आणि बरेचसे लोक आता तुम्ही फाइंड आउट करू शकता, नियर अबाउट आपण 80 लोकांना पदोन्नती जवळपास 80 आणि त्यामध्ये लाडबागे अंतर्गत आपण त्यांना जॉब पण दिलेली आहे. मी आता बहुमत कोणाविषयी आपले जे कर्मचारी आहे त्यांच्याविषयी कोणताही आपण मनामध्ये न ठेवता त्यांचा जे हक आहे ते हक देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन आणि करत राहील. आणि जे काही तुमची मागणी आहे त्या मागणीला आम्ही कसा पूर्ण करता येईल त्याच्यावर प्रत्यक्षात आम्ही तुमच्याशी चर्चा करून ते आम्ही पूर्ण करू.